टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। ठाण्यातील महाजनवाडी हॉल या ठिकाणी वनमंत्री गणेश नाईक जनता दरबार घेणार आहे आणि सकाळपासूनच या ठिकाणी जनता दरबाराच्या अगोदर जनता या ठिकाणी रांग लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पाहायला गेलं तर अनेकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आज गणेश नाईक स्वतः ठाण्यातील जनता दरबाराला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर यामध्ये शिवसेना असेल या भाजप यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळत होतं। जनता दरबार घेणार अशी घोषणा केल्यानंतर ठाण्यामध्ये मोठमोठ्या ठिकाणी बॅनरबाजी देखील पाहायला मिळाली। त्यानंतर आता आज जनता दरबार घेणार आहेत गणेश नाईक आणि अनेकांच्या समस्या अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवणार आहेत। त्यामुळे याच हॉलमध्ये आता जनता दरबार घेणार आणि त्यासाठी आता रांग लागायला सुरुवात झालेली आहे। सकाळी या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणून लोक आले हे आपण बातचीत करणार आहोत। सर, कुठून आलात तुम्ही आणि कोणती समस्या या ठिकाणी मांडणार आहे? एकंदरीत तुमची आतापर्यंत कामं झाली का नाही या संदर्भातला या ठिकाणी पाडा तुम्ही गिरवणार आहे? सर, आम्ही आंबिवलीवरून आलो, मोहण्यावरून। आम्ही NRC कंपनी माझ्या इथे 2009ला कंपनी बंद झाली आहे। 4200 लोक कामगार होते। 4200 कामगार आज घरी बसलेत। अदानीने ती कंपनी विकत घेतलेली आहे, तरी आम्हाला कामगारांना अजून न्याय भेटला नाही आहे। म्हणून आम्ही नाईक साहेबांकडे एक 100% आशेने बघायला आलो आहे की बाबा कुठेतरी आम्हाला न्याय भेटेल आणि पालकमंत्री या नात्याने आम्ही 100% नाईक साहेब आम्हाला न्याय देतील यासाठी आम्ही जनता दरबारात आलेलो आहे। नक्कीच काका, या ठिकाणी तुम्ही देखील आलात, काय कोणती कागदपत्र आणलेले आहेत, कुठली समस्या आहे एकंदरीत आणि कशा प्रकारचा तोडगा या ठिकाणी निघू शकतो? हमरापूर पेणमधला तिथे आमची वडिलोपार्जित जमीन आहे। तर ती जमीन या भूमाफियांनी 2013 रोजी खोटी माणसं उभी करून माझे वडील वारले 76 साली 1976ला आणि 2013ला यांनी आमच्या वडिलांच्या नावाने अशी आमची जे 7/12 नावं होती ती खोटी माणसं उभी करून आमची जमीन खरेदी खत केलं आणि ते खरेदी खत हे भूमाफिया 3 जण होते। त्यांची नावं सांगू का मी? जमिनी संदर्भात आणि खोटी माणसं उभी करून आमची जमीन त्यांनी काहींच्या जमिनी असेल, काहींचे कामगारांच्या समस्या असेल, या ठिकाणी सर्वच आपल्या हातात कागदपत्र घेऊन आलात आणि या ठिकाणी जनता दरबारात त्यांची समस्या मांडणार आहेत। तुम्ही कुठून आलात, कशा प्रकारची समस्या? मी ठाण्यातूनच आहे, कंत्राटी काम करतो ठाणे महापालिकेच्या सेवेमध्ये। प्रथम गणेश नाईक साहेबांचं आभार मानेन की ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केलेला आहे। ठाणे महापालिका म्हटलं तर आज एक नंबर 1 देशामध्ये आपलं नाव घेतलं जातं, परंतु या ठाणे महापालिकेमध्ये गरीब कंत्राटी कामगारांचं शोषण केलं जातं, अनेक भ्रष्टाचार केला जातो। ठाणे महापालिका जो करारनामावरले GR आहेत यामध्ये तो कामगारांना लिवी दिली जाते, शेतीसाठी लिवी दिली जाते। यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार होतो आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वार्डामध्ये जर गरीब कामगारांचा न्याय मिळत नसेल तर कामगारांनी कुठं जायचं, कोणाला न्याय मागायचा? त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, नाईक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल याची आम्ही आशा बघतो। नक्कीच हे सर्व जे आहेत ते जनता या ठिकाणी आपले मत मांडण्यासाठी आलेले आहेत। त्यामुळे नक्कीच जनता दरबारामध्ये आता अनेकांच्या समस्या या ठिकाणी सोडवल्या जातील। त्यामुळे वनमंत्री गणेश नाईक यांना आता खास करून जनसंपर्क मंत्री या ठिकाणी ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं दिल्यानंतर या ठिकाणी भाजप देखील कशाप्रकारे वाढवता येईल हे देखील त्यांचं लक्ष असल्यामुळे दुसरीकडे पालकमंत्री पालघरचे असल्याने ते ज्या ठिकाणी आता जनता दरबार घेतात ते म्हणजे ठाणे आहेत आणि या ठिकाणी देखील समस्या ते सोडवण्यासाठी खास करून आता ते या ठिकाणी जनता दरबार घेणार आहे। त्यामुळे नक्कीच अनेकांच्या समस्या मार्गी लागतील आणि त्यांची कामं लवकरात लवकर होणार यासाठी आता खास करून बघायला लागणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश सुराट, TV मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।